अदिती मोरे, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण शेवग्याच्या पानांची भाजी करणार आहोत। तर ती कशा पद्धतीने करायची मी तुम्हाला दाखवणार आहे। ही बघा, शेवग्याची एकदम हिरवीगार आणि कवळी अशी भाजी आहे। ही बघू शकता तुम्ही। ह्याची आपल्याला पिवळी पानं आहेत ती काढून टाकायची आणि हिरवी जी पानं आहेत ती घ्यायची। एखाद दुसरंच पिवळं पान आहे, बाकी सगळी हिरवी आणि फ्रेश भाजी आहे एकदम। बघू शकता तुम्ही, एकदम हिरवीगार भाजी आहे। तर आता ह्याची आपण पानं घ्यायचे, देठं घ्यायचे नाहीत अजिबात। तर आता ही आपण पानं सगळी काढून घ्यायची आहेत पहिली सगळ्यात आधी। हे काय खेचली की लगेच पानंही सरसर सरसर निघतात, जास्त काय वेळ लागत नाही ही भाजी हे करायला। तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ते। हे बघा, अशी ओढून घेतली तरी पण पटापट भाजी निघते। पानं वेगळी आणि देठं वेगळी। देठ घ्यायचं नाही आपल्याला अजिबात, फक्त पानंच घ्यायचे। तर सगळी आपण आधी पानं काढून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता ही पानं सगळी मी काढून घेतलेली आहेत। तर ही स्वच्छ भाजी धुवायची आहे आणि 5 मिनटं मी हे बॉईल पण करून घेतलेली आहेत पानं। तो व्हिडिओ ॲक्च्युली स्किप झाला आहे। तर तुम्ही जेव्हा कराल त्याच्या आधी 5 मिनटं गरम पाण्यात बॉईल करून घ्या। आता हे गरम पाण्यात तिथे मी ठेवलेलीच आहे, ती बॉईल केलेली तिथेच आहेत बघा, बघू शकता साईडला। आता सगळ्यात आधी तेल घ्यायचं कढईमध्ये आणि मी हिंग घातले सुरुवातीला आणि लसूण चेचून घालायचे। 7 ते 8 पाकळ्या लसूण चेचून घालायचे ह्याच्यामध्ये। आणि लसूण तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण आपलं फ्राय झालं, लसूण आपलं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर हिरवी मिरची आहे ते बघा, बघू शकता तुम्ही। हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत मी 4 किंवा 5, तुम्हाला जसं तिखट लागेल त्या हिशोबाने घ्या। आता ही हिरवी मिरची मी घालून घेणार आहे। हिरवी मिरची पण पूर्ण छान अशी फ्राय करून घ्यायची व्यवस्थित। मिरची फ्राय झाल्यानंतर लगेचच आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। बघा, मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत। मला म्हणजे मी कुठल्याही पालेभाजीत कांदा आवडतो जास्त। तर कांदा असं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांदा व्यवस्थित फ्राय होत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। बघा तुम्ही, कांदा कशा पद्धतीने फ्राय करायचा आहे, तो गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत फ्रायच करून घ्यायचा आहे। हा बघा, कांदा आपला छान असा फ्राय करून झालेला आहे, बघू शकता तुम्ही, गोल्डन रंग येईपर्यंत। आता आपला कांदा फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी आपली भाजी आहे ती जरा एकदम गरम पाण्यातनं काढून ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। थोडी चुरडलीत तरी चालेल, मी आता ही डायरेक्ट दाखवते। कारण की थोडंसं कडवटपणे गरम पाण्यात टाकल्यामुळे तो निघून जातो, म्हणजे कडूसर होत नाही भाजी। आणि आता ह्याच्यात मीठ घालून घ्यायचं वरतून। मी कांद्यात पण थोडं फ्राय करताना मीठ घालून, कारण की कांदा भाजायचं होतं तेव्हा घालून घेतले, ते स्किप झालं आहे। आणि आता हे वरून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे।
मग पटकन ही भाजी शिजते बघा. थोडी गरम पाण्यात आपण हे करून ठेवल्यानंतर, बॉईल करून गेल्यानंतर लगेच होते. नाही तर अशा या भाजीला खूप वेळ लागतो पटकन अशी शिजायला. तर हे आपण हे मक्याचे दाणे आहेत तेही त्याच्यात घालून टाकायचे, आपल्याला ॲड करायचे मक्याचे दाणे. आणि हे एकत्र करून आपण हे आता शिजून घ्यायचे, वाफवून घ्यायचे भाजी. लो टू मिडियम गॅसवर ही भाजी आपल्याला आता शिजवायची, झाकण मारून. 10-15 मिनटं लागतात भाजी शिजायला. हे बघा. आणि थोडासा मी मॅगी मसाला ॲड करते, कारण की बाकी पालेभाज्यांना चव असते तशी हिला म्हणजे असे एवढी अशी चव येण्यासाठी थोडासा मॅगी मसाला ॲड केला आहे मी, जास्त नाही, म्हणजे मुलं खाऊ शकतील. अशा पद्धतीने भाजी करायची. थोडा वेळ वाफवल्यानंतर मॅगी मसाला ॲड केला आहे. परत झाकण मारून आपण आता ही भाजी वाफवून घेऊया. तर बघा भाजी आपली छान अशी होत आलेली आहे. अजून एक 5-1 मिनटं परत ठेवून द्यायचे. आणि आता ह्याच्यावरनं ओला नारळाचं खोबरं असतं ते आपण हे बघा मी किसून घेतलेलं आहे, ते आपण तुम्ही ॲड करा ह्याच्यामध्ये. अतिशय भाजी उत्तम होते आणि छान झालेली भाजी. तर आपण हे बघू शकता भाजीत नारळ हे करून टाकलं. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.